नमस्कार, मी डायटिशियन नेहा काटेकर. तर शुगर नॉर्मल आली म्हणजे डायबिटीज गेला का? तर अनेक लोकांना डायबिटीज होतो, मध्ये चांगलं सगळं फॉलो वगैरे करतात आणि नंतर शुगर नॉर्मलला येते. त्यांना वाटतं डायबिटीज गेला आणि अनेकदा पेशंट स्वतःहून गोळ्या देखील बंद करतात. पण शुगर नॉर्मल आली म्हणजे डायबिटीज गेला असं नाही. तर तुम्ही जर तुमची शुगर नॉर्मल येते तर ही गुड न्यूज आहे, कारण तुमची रुटीन, तुम्ही जे लाईफस्टाईल आहे त्याच्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहतीये. अशा कंडिशनमध्ये जेव्हा शुगर नॉर्मल होते तर तो डायबिटीज हा झोपलेल्या अवस्थेत जातो. पण तुमचं जर लाईफस्टाईल थोडंसं परत चेंज झालं तर हा परत उद्भवू शकतो, म्हणजे परत तो डोकं वर काढू शकतो हा डिझीज. त्यामुळे हा कम्प्लिटली गेलेला नसतो, हा झोपलेल्या अवस्थेत किंवा आपण ह्याला रिमिशन स्टेज म्हणतो त्याच्यामध्ये जातो. त्यामुळे कंटिन्युअस मॉनिटरिंग किंवा अवेअरनेस, कंटिन्युअस लॅब टेस्ट, डॉक्टर कन्सल्टेशन या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर डायबिटीज डिटेक्ट झालेला असेल, इव्हन शुगर नॉर्मल असेल तरी पण या गोष्टी सगळ्या करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या पण शुगर्स नॉर्मल येतात आलेल्या आहेत का? तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि तुम्ही डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम बघत असाल तरी आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि अशाच डायबिटीजच्या गाईडलाईन्ससाठी जस्ट फॉर हार्ट्सला फॉलो करा. धन्यवाद.